प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायचा आहे कैरीचा मुरांबा म्हणजेच गुळ आंबा। तर त्यासाठी बघा मस्त मी कैरी आणलेली आहे गावाकडनं आणि म्हटलं चला इथे छान असा मुरांबा हा झालाच पाहिजे। म्हणजे कैरीचं सीझन म्हटलं तर कैरीचा मेथांबा, कैरीचं लोणचं आणि कैरीचा गुळांबा हा झालाच पाहिजे। तर चला आज आपण वर्षभर टिकणारा कैरीचा मुरांबा म्हणजे गुळांबा कसा बनवायचा ते पाहूयात। तर पाहू शकता हे मी कैऱ्या घेतलेल्या आहे 5 आणि ह्या ज्या आहे ना अगोदरच मी धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ आणि पुसून घेतलेले आहे। तर कैरी किसण्या अगोदर काय करायचं, धुवून स्वच्छ घ्यायचं आणि त्या पुसूनही घ्यायचं, पाण्याचा अजिबात त्यात अंश असता कामा नये। आता एक एक करून आपल्याला कैरीची जी वरची साल आहे ती सोलनच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे, कारण कैरी किसायची आहे। साल जर घेतली तर काय होतं की सालीचा कडवटपणा त्या गुळांबा म्हणजे मुरांब्याला बसतो, त्यामुळे ही काढून घ्यायची। आणि आपण आज गुळ वापरूनच कैरीचा मुरांबा बनवणार आहे, त्यामुळे त्याला गुळांबा सुद्धा आमच्याकडे म्हणतात, काही जण साखर वापरतात त्याला साखर आंबा म्हणतात। तर चला अशा पद्धतीने आपण सर्व याची काय करूया, कैरीची साल काढून घेऊया। तर हे बघा आता कैरीची साल जी आहे ती वरची काढून झालेली आहे। आता काय करायचे, किसणीच्या साहाय्याने सर्व कैऱ्या ज्या आहेत ना ते किसून घेऊया। म्हणजे याच्यामध्ये जी कोय आहे ना ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आणि मग किसून घ्यायची। कोय कधीच किसायची नाही, फक्त कैरी अशी आजूबाजूला करून ती काय करायची आहे, किसून घ्यायची आहे। म्हणजे कोय जी आहे ती किसली जाणार नाही, कोय बरोबर बाजूला निघेल। तर चला या कैऱ्यात सर्व काय करूया, एक एक करून किसून घेऊया। आता ही जी किसणी आहे ना थोडीशी मोठी आहे, पण तरी पण काही हरकत नाही, तुमच्याकडे छोटी असेल तर तुम्ही छोटी साईजची सुद्धा घेऊ शकता, म्हणजे किसल्यानंतर जेणेकरून असं छोटं निघेल। ती थोडी मोठी असल्यामुळे किसल्यानंतर न ती कैरी थोडीशी मोठी दिसते। याला कोय आहे ते मी कोय काढून घेते आणि पुन्हा काय करते, किसून घेते। तर चला अशा पद्धतीने सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या किसून घ्यायच्या आहे। तर हे बघा आता कैरी किसून झालेली आहे सर्व। आता काय करायचं, याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना कैरीचं ते आता आपण एखाद्या कपड्यामध्ये तुम्ही पिळून घेऊ शकता किंवा हातामध्ये असं पिळून घेऊ शकता घट्ट, म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी आहे एक्स्ट्राचे काढून टाकायचं आहे। म्हणजे काय होतं की जेव्हा आपण आहे ना मुरांबा बनवतो तेव्हा तो जास्त आंबट होत नाही, कारण ते एक्स्ट्राचं पाणी निघून गेलेलं असतं आणि त्यामुळे जास्त गुळसुद्धा टाकावं लागत नाही। त्यामुळे शक्यतो त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाका आणि तुम्ही राहिलेलं हे पाणी जे आहे याचा सरबत म्हणून सुद्धा उपयोग करू शकता। तर सर्व आता मी घट्ट पिळून घेतलेलं आहे। तर पाहू शकता ही आहे किसलेली कैरी, आपण पाणीसुद्धा एक्स्ट्राचं पाहू शकता काढून घेतलेलं आहे, अजिबात पाणी राहिलेलं नाही, तर तुम्ही एखाद्या कपड्याचं सालीसुद्धा काढू शकता। तर अगोदर हा आता मोकळा करून घेऊया। आता ही किसलेल्या कैरी आहे, तरी मी आता ह्याला काय केलेलं आहे, 1 वाटी घेतलेला आहे बारीक चिरलेला गुळ, म्हणजे जवळजवळ 1/2 किलो गुळ घेतलेला आहे। तर ही जी आहे सुंठ वेलची पावडर आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे। तर थोडीशी आंबट गोड आणि तिखट असं आपल्या ह्या चवीला आज आपल्याला गुळांबा बनवायचा आहे। तर सगळ्यात अगोदर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे मी घेतलेलं आहे तूप। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे आणि ही जी कैरी आहे ही तुपामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर चला हे कढई सर्व काय करूया, टाकून देऊया आणि हे मिक्स करून घेऊया। तर हा जो आपण जी किसलेली कैरी आहे ना ती वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि एका वाफेमध्ये पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही। तर चला मिक्स करून घेऊ अगोदर, छान अशी व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस स्लो ठेवायचा। त्याचं झाकण काढून ठेवूया, मध्ये मध्ये आपल्याला असं मिक्स करून घ्यावं लागणार आहे, जे करून पटकन व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। बघा अजून शिजलेला नाही आहे, परंतु शिजायला आलेला आहे। असं मिक्स करून घेऊया आणि असं मिक्स झालं की पुन्हा एकदा आपण थोडं शिजवून घेऊया, कारण तो व्यवस्थित शिजला गेला की तो खायला पण असं टसटस वगैरे लागत नाही, व्यवस्थित आणि एकसारखा हा मुरांबा बनतो, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचा। तर पाहू शकता आता ही कैरी जी आहे ना ती व्यवस्थित शिजलेली आहे। हे बघा आता ही व्यवस्थित शिजली की मग काय करायचं, हा जो गूळ आहे तो आता आपण त्या कैरीमध्ये टाकून देऊया आणि आपण जी लाल तिखट घेतलं ते 1 चमचा ते सुद्धा मी टाकून दिलेलं आहे। आता आपण मात्र झाकण ठेवणार नाही, ही चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गूळ जो आहे तो कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। तर याचं मिक्स करत गेले की गूळ जो आहे पटकन काय होतं, हिटनी विरघळतो। आता झाकण न ठेवता हे आपलं गूळ व्यवस्थित विरघळून घेऊया अगोदर आणि पूर्णपणे आपल्याला हे सुक्क करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता गूळ विरघळायला लागलेला आहे। तर तुम्हाला आता हे ओलसर दिसत असेल तर आता काय करायचं आहे की असंच मिक्स करत जायचं, म्हणजे ते सुक्क होईल आणि सुक्क झालं की म्हणजे आपला गुळांबा तयार।
तर पाहू शकता आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये कैऱ्या भेटतात, त्यामुळे कैरीचा मेथा आंबा असेल, कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं असेल किंवा मुरांबा हा होतोच. कैरीचं लोणचं बनवायचं म्हटलं की कैरीला बाट आला पाहिजे, तर तसं लोणचं वर्षभर टिकतं. अजून बाट आलेला नाही, त्यामुळे म्हटलं चला लोणचं नाही तर मुरांब्याची रेसिपी तरी शेअर करूया. आणि पाहू शकता बघा छान आता हे घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपल्या हा मुरांबासाठी ना हे तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवट टाकायची आहे वेलची आणि जी सुंठ पावडर आपण घेतलेली आहे ती, कारण याच्यामुळे छान अजून टेस्ट येते. तर हे मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालं की आपण गॅस बंद करणार आहे आणि थंड झालं की अजून काय होईल की हे दाटसर होईल. तर चला 5 कैऱ्या घेतल्या होत्या, एवढंच झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद केले. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण थंड होण्यासाठी ठेवूया. बघा मस्त आपला मुरांबा हा तयार झालेला आहे, पाहू शकता. तर हे बघा मस्त आता थंड सुद्धा झालेला आहे. तर एका डिशमध्ये मी काढून घेते आणि हा पूर्णपणे थंड झाल्यावरती तुम्हाला तर वर्षभरासाठी स्टोअर करायचा असेल तर तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये जरी ठेवला तरी टिकतो. तर चला बघा, आणि अजिबात पाण्याचा अंश नसल्यामुळे काय होतं की हा वर्षभरसुद्धा टिकतो. तर मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर केलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा मुरांबा म्हणजे गुळांबा खायला आवडतो का, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलला नवीन असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झालेला आहे. धन्यवाद.